घेऊन आलोय आपला महाराष्ट्र आणि आज आपला महाराष्ट्र एका नाराजीच्या महानाट्यानं दिवसभर गाजत राहिला। अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवशी महाराष्ट्रानं हे नाराजीचं महानाट्य पाहिलं। यात अश्रूंची भावना होती, पाठलागाचं थ्रिल होतं, खळखट्याची ॲक्शन होती। एका तिकिटासाठीची नेत्यांची प्रयत्नांची शर्त होती, कार्यकर्त्यांची शर्त होती, पण अनेक ठिकाणी बाजी मारली ती आयारामांनी, साहेबांच्या नातेवाईकांनी, निष्ठावंतांच्या डोळ्यात अश्रू आणि खळखट्याक अशी परिस्थिती होती। उमेदवारीला ब्रेक, नाराजीचा उद्रेक। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपात नाराजीचा भडका, नाराज इच्छुकांना अश्रू अनावर, नाराजी दूर करण्याचं आव्हान। त्यांना नाव लिहायला सांगितलं, त्यांनी 2 वेळा विचार करून नाव लिहिलं। अशा महिलेला तुम्ही तिकीट देतात? कुठे गेला भाजप, कुठे गेला? 2 महिन्यापासून फिरतोय दार लोकांच्या घरात भीक मागत पक्षासाठी, माहिती का? पक्षाचा प्रचार केला, मी माझा प्रचार नाही केला। 3 वर्ष आता तो 3 महिन्यामध्ये प्रचाराच्या आला, पक्षामध्ये आला, त्याला हे दिलं। त्याला पहिले तो तिकीट आम्ही पण तोंड भरले असते ना। खूप कामं केले माझ्याकडे, एवढे रेकॉर्ड आहे सर। पक्षाने आमच्यावर अन्याय केला सर। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपमध्ये उफाळून आलेला इच्छुकांच्या नाराजीचा हा भडका। भाजपचे नेते आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अतुल सावेंच्या कार्यालयावर भाजपमधल्या नाराज पदाधिकाऱ्यांनी धडक दिली। किती वर्ष शांत बसणार? 18 वर्ष झाले मला काम करून। इतकी वर्ष पक्षासाठी एकनिष्ठेनं काम केलं, मात्र उमेदवारी देण्याची वेळ आली तेव्हा आपल्याला डावललं अशी नाराजीची भावना भाजपचे पदाधिकारी श्री अण्णा भंडारेंनी व्यक्त केली। आमच्या आम्हाला काय उमेदवारी नाकारली? काय चुकलो आम्ही? एक निष्ठा आम्ही 20-25 वर्षाला काम करतो, 25 वर्षाचं काम करतो आम्ही। कुणालाही माझ्या हक्काने येण्यात विचारून घ्या, पुऱ्या भाजप पक्षाला विचारून घ्या, डॉक्टर कराड, संजय केनेकर, शिरीष बोराळकर, प्रत्येक नेत्याला विचारून घ्या। त्यापासून दिसतोय म्हणून तुमच्यासाठी अतुल साहेबांनी असं काय करा आमच्यासोबत? त्याच्या प्रत्येक इलेक्शनला माझा सिंहाचा वाटा नसला तरी खारुताईचा वाटा आहे माझा। उमेदवारी नाकारल्यानं भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीची लाट उसळली। भाजपच्या पदाधिकारी दिव्या मराठे यांनी तिकीट नाकारल्यानं नाराजी व्यक्त केली। त्यांना नाव लिहायला सांगितलं, त्यांनी 2 वेळा विचार करून नाव लिहिलं। अशा महिलेला तुम्ही तिकीट देतात? अरे कशात कुठे गेलं भाजप? कुठे गेलं भाजप, कुठे गेला? आज सुशिक्षित महिला आहे, मी MA BEd झालेली आहे। पक्षामुळे स्थानिक लोक वरून नाव आलेलं नाही म्हणे। वरून कसं नाव येणार? तुम्ही दिलं तर वरून नाव येईल ना। चव्हाण साहेबांना थोडीच माहिती आहे की कोण दिव्या मराठे आहेत, कोण काय। तुम्ही नाव इथून जायला पाहिजे ना। स्थानिकांनीच मला हे केलेलं आहे, मागच्या वेळेस पण स्थानिकच होते। आम्ही रक्ताचं पाणी केलं आणि पक्षाचं काम केलं, मात्र इतरांना सहज उमेदवारी कशी काय दिली असा संतप्त सवाल इच्छुकांनी केला। पक्षासाठी काम केलं पण बाहेरून आलेल्या लोकांनी उमेदवारी मिळवल्याचा संताप यावेळी व्यक्त करण्यात आला। आम्ही सुद्धा कोर्टाचे खटले आमच्यावर चालले, आम्ही गुन्हे आणि काल आलेल्यांना काही लोकांनी पैसे घेऊन तिकिटासाठी हट्ट धरून तिकीट दिलं, त्याचा मी निषेध करते आणि मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि तो ठेवणार। मला अनुभव आहे, माझ्या वॉर्डात सर्वसाधारण महिलेचा वॉर्ड असताना ओबीसीला इथे नवीन प्रवेश देऊन तिला तिकीट दिलं। याचं कारण काय? 95ला निवडणूक लढवली होती, 30 वर्षापासून रिझर्वेशन होतं, मला तिकीट मिळालं नाही। या वेळेला फॉर्म भरला, सगळ्या नेत्यांनी सांगितलं तुम्हाला तिकीट देऊ, आणि काल जो निवडणुकीच्या प्रोसिजर मध्ये होता त्याला आम्हाला अंधारात ठेवून त्याला तिकीट दिलं। जो प्रोसिजर प्रमुख आहे हे भारतीय जनता पार्टीकडून अपेक्षितच नाहीये। कार्यकर्त्यांच्या या गोंधळामुळे परिस्थिती चिघळत असल्याचं पाहून पोलिसांनी हस्तक्षेप केला। तिकीट नाकारल्यानं भाजपच्या महिला कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले। हो, फिरा म्हणून सांगितलं होतं, आश्वासन नाही दिलं, पण फिरा म्हणले होते। आम्ही ग्रुपने, संजय जोशी सर, ते आम्ही सगळे लोक आम्ही फिरत होतो सर। आता तिथे कोणाला तिकीट मिळालं? काही 2 नावं आलेले, मी त्याला सांगू इच्छित नाही, पण सर ओपन मध्ये नाही येते, ओपनचं तिकीट वाला का जीवावर येतं पक्षांना, मला हेच समजत नाही। म्हणून मला यावं लागलं सर। अन्याय आहे, खूप अन्याय झाला।
छत्रपती संभाजीनगरात नाराजांची समजूत काढण्याचं मोठं आव्हान भाजपच्या समोर आहे. ही नाराजी न शमल्यास निवडणुकीत त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. अविनाश कानडजेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, शेवटच्या तासात महाराष्ट्रात जणू नाराजीची लाट उसळली. त्या लाटेला थोपवताना नेत्यांची अक्षरशः दमछाक झाली. रोष इतका होता की अनेकांना कडिकोंड्यात स्वतःला बंद करून घ्यावं लागलं, गेट लावावं लागलं. काही ठिकाणी तर खळखट्याक झालं. जिकडे तिकडे नाराजच नाराज. राज्यात उफाळली सर्वपक्षीय नाराजी. नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात तोडफोड. राज्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जवळपास सर्व पक्षात नाराजीचा वणवा पेटला. या नाराजीतून पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा भडका उडाला. नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली. कार्यालयातील टीव्ही आणि कार्यालयातल्या काचा फोडण्यात आल्या. मी तर डायरेक्ट म्हणीन राष्ट्रवादीचे जे आपा मी वरत लेवलवरतं तर नाही म्हणीन, मगर मी आपल्या प्रभागात डायरेक्ट म्हणीन हे राष्ट्रवादी चोर लोकाले तिकीट दिली आहे, चोर लोकाले व्होट नको करा. हे मी विरोधमध्ये काम करीन. त्याच्यानंतर मी राष्ट्रवादी पक्षात अजित दादाकडे जाऊन पर्सनली आपला पदच्या जे बी आहे मी राष्ट्रवादीतच राहील मरेपर्यंत. कारण की राष्ट्रवादीनं आम्हाला बोट पकडणं शिकवलं आहे. ज्यांना तिकीट मिळत नाही, प्रत्येक प्रभागात 4-4, 5-5 लोक तिकीट मागतात. आम्ही एकालाच देऊ शकतो. तर एकाला जेव्हा देतो 4 लोक नाराज होतात. ते एग्रेशन येते. तो तरुण आहे, तर त्याला तिकीट नाही मिळाली तर जाताना त्याने टीव्ही पाडला, काहीतरी तिकडे वस्त्र वगैरे मला माहिती नाही, पण असं लोक सांगतात की काहीतरी त्यांनी काढलं ते व बाहेर त्याने एक दगड मारून काच फोडला. पुण्यातल्या झांबरे चावडी शाखा कसबा पेठ इथं शिवसैनिकांचा रोष उफाळून आला. प्रभागात उमेदवारी न मिळाल्यानं इच्छुक नाराज झाले. या नाराजीतून कार्यालयातले पोस्टर फाडण्यात आले. मी अनेक वर्ष शिवसेनेचा विभाग प्रमुख म्हणून काम करतोय. माझी बायको शिवसैनिक आहे. असं असूनही आईनेच माझी जागा काँग्रेसला दिली आणि तिथे एक मुस्लिम उमेदवार दिलेला. मी आज इथं जाहीर करतो शिवसेनेच्या सगळ्या पदांचा राजीनामा देतो. मी व माझी बायको शिवसेनेचा जाहीर निषेध करू. अमरावतीत शिवसेनेच्या उमेदवारी अर्ज वाटपात मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. उमेदवारी अर्ज मिळत नसल्यानं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा राडा पाहायला मिळाला. कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद आणि धक्काबुक्कीची घटना घडली. पुण्यात ऐनवेळी भाजपनं तिकीट कापल्यानं भाजपचे नेते अमोल बालवडकर आक्रमक झाले. अमोल बालवडकरांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. अमोल बालवडकरांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं एबी फॉर्म दिला. याच वेळी अमोल बालवडकरांनी भाजपला थेट इशारा देऊन टाकला. राजकारणामध्ये आता अनेक डाव असतात, त्यातला एक डाव माझ्यावरती पडलेला आहे. पण मी असा डोबीपाछड देणार यांना की ते 100% असा प्रकार पुढील काळामध्ये कोणासोबत करणार नाही. हुकुमशाही पद्धत ही योग्य नाही. प्रत्येक पक्षाने मोठं व्हावं, आकाशाला भिडावं, पण पाय जमिनीवरती ठेवावे. जो ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता आहे त्याच्या सोबत असा अन्याय जर करत असेल तर निश्चितपणे माझ्या भागातली जनता माझ्या पाठीशी आहे. आणि आज हा अमोल बालवडकर या पुणे शहरातील भारतीय जनता पक्षाला दाखवून देईल की कार्यकर्ता काय असतो. ठाण्यातल्या शिंदेच्या शिवसेनेनं प्रभाग क्रमांक 3 मधून 5 वेळा नगरसेवक असलेल्या मधुकर पावशेंचं तिकीट कापलं. याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रभाग क्रमांक 3 मध्ये मागणी केली. मामा जेव्हा गरज होती तेव्हा तुम्हाला बोलावलं. हो, मी जेव्हा अपक्ष होतो तेव्हा माझी गरज होती यांना, तेव्हा यांचा महापौर बसला. त्यानंतर हे मोठे झाले. मनात वाईट वाटतं म्हणजे आयुष्याचं वाटोळं केलंय. आयुष्याचं वाटोळं केलं आमचं. बंडोगरी काय अपक्ष राहणारच ना.
जर मी कामं केली असेल, नगरसेवक म्हणून कामं केली असेल तर नक्कीच लोक मला निवडून देतील. जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्या कलाताई शिरसाठ यांनी अखेर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाकडून एव्ही फॉर्म न दिल्यामुळे उमेदवारी मिळणार नसल्याचं स्पष्ट होताच त्यांना अश्रू अनावर झाले. मात्र त्यानंतरही त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. फसवणूक झाली साहेब माझी. फसवगिरी का माझं जास्त नाराजगी माझ्या पक्षावरती. काका माझ्या पक्षाने 15 वर्षापासून मी एकनिष्ठपणाने काम केलेलं आहे. दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले नाही आहे. हर टायमाला हर आंदोलनामध्ये मी येत गेलेले, हर कामं मी करत गेलेले. सगळे रेशनचे कामं म्हणा, आमच्या वार्डामध्ये सगळे कामं मी केले गेलेले. पण मी माझ्या पक्षाकडून पण खूप नाराज आहे. महापालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक मानली जाते. अनेक इच्छुक वर्षानुवर्ष आपल्याला तिकीट मिळेल या आशेनं काम करत असतात. मात्र उमेदवारी न मिळाल्यानं संपूर्ण राज्यभरात सर्वच पक्षात इच्छुकांच्या नाराजीचा उद्रेक पाहायला मिळाला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या नाराजी नाट्यामध्ये केवळ इमोशनल ड्रामा नव्हता, अश्रूंचा महापूर नव्हता, थ्रिल सुद्धा होता. नाशिकमध्ये एव्ही फॉर्म मिळवण्यासाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी अक्षरशः कारचा पाठलाग केला. नाशिक मुंबई हायवेवर एव्ही फॉर्म घेऊन धावणारी आमदारांची कार पुढे, इच्छुकांची गाडी मागे आणि ही सगळी चित्तथरारक फिल्मी दृश्य वाटावीत अशी परिस्थिती. उपऱ्यांना उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप करत इच्छुकांनी हा सगळा गोंधळ घातला. आणि इतकंच नाही तर गेट तोडत इच्छुक उमेदवारांनी एव्ही फॉर्मसाठी बंगल्यात प्रवेश केला. हा उमेदवार आपल्याला पाहायला मिळतोय. प्रचंड गोंधळ जो आहे तो या ठिकाणी उडालेला आहे. आपण बघतोय प्रचंड संताप जो आहे लाथा मारताय. नाशिकमध्ये एव्ही फॉर्मवरून भाजपमध्ये मोठा राडा झाला. एव्ही फॉर्म मिळवण्यासाठी पाठलागाचा थरार नाशिक मुंबई हायवेवर पाहायला मिळाला. एव्ही फॉर्म घेऊन आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले आणि पदाधिकारी कारमधून जात होते तर इच्छुक उमेदवार त्यांचा पाठलाग करत होते. एका इच्छुक उमेदवारानं हायवेवरून धावत पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. नाशिकच्या डीमार्ट परिसरापर्यंत आता आपण आलेलो आहोत. नाशिक मुंबई महामार्ग आहे. नाशिक मुंबई हायवेवरचा हा सगळा राडा गेल्या काही तासांपासून सुरू होता. काही वेळापूर्वी 2 गटामध्ये तुंबळ हाणामार जी आहे ती देखील एव्ही फॉर्मवरून या ठिकाणी झाली होती. जे बाहेरून आलेले लोक आहेत, अर्थात जे निष्ठावान आहे त्यांना डावललं जातं अशा प्रकारचा आरोप आहे. आणि जे आयाराम आहे त्यांना ऐन वेळेवरती उमेदवारी दिली जाते. आणि यामुळे हा सगळा राडा जो आहे तो काही तासापासून सुरू आहे. त्याची ही सगळी दृश्य जी आहे ती आपण न्यूज 18 लोकमतवर बघतोय. एव्ही फॉर्म घेऊन अखेर आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी धावत पळत एका बंगल्यात प्रवेश केला आणि बंगल्याचं गेट बंद केलं. तोपर्यंत सर्व इच्छुक तिथं धडकले. धक्काबुक्की करत काही कार्यकर्ते आत जाण्यात यशस्वी ठरले. राहिलेल्या कार्यकर्त्यांनी गेटवर लाथा मारत गेट उघडत आत प्रवेश केला. गेट तोडण्यात यशस्वी ठरलेले निष्ठावंत कार्यकर्ते एव्ही फॉर्म मिळवण्यात यशस्वी ठरले की नाही हे कळू शकलं नाही. मात्र 2 कोटींमध्ये तिकीट विकण्यात आलं असा आरोप इच्छुक उमेदवारांनी केला. 2 कोटी रुपये घेऊन तिकीट देता, आम्ही काय करायचं? विश्वास नांगरे सारख्या माणसाला 2 कोटी काय पक्षाशी संबंध आहे? निवडणूक आम्ही घेतले. माझ्या भाऊ मोकात 17 मुलांना मोका दाखल झाला. पोलीस स्टेशन आम्ही विरोध असताना आम्हाला 4-4 तास बसून ठेवायचे. घेतल्याचा आरोप आपण केलाय. नेमकं काय झालं? नेमकं परत विश्वास नांगरे सारख्या माणसांनी 2 कोटी रुपये त्याला तिकीट देता. कालपर्यंत माझं तिकीट फायनल होतं. आम्ही एकनिष्ठ कार्यकर्ते. आज फरंदे मॅडम रडल्या, आमचे आमदार सीमाताई हिरे या पण झाल्या. आम्ही काय करायचं? कुणाला बघायचं? 3 वाजेपर्यंत आपली मुदत आहे, तरी आपल्याला अजून एकही कॉल आलेला नाही पक्षाकडनं. म्हणून मी या ठिकाणी आलेली आहे. परंतु अजूनही काहीच दिसत नाही चित्र. तुम्हाला काय सांगितलं? मला सांगितलं की तुमचं आहे तिकीट फायनल, पण अजूनपर्यंत का बरं मग फोन येत नाही? का बरं एबी फॉर्म हातात मिळत नाही? निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या उद्रेकामुळे नाशकात पोलीस संरक्षणात एव्ही फॉर्मचं वाटप करण्याची वेळ भाजपवर आली. तर निष्ठावंतांना एव्ही फॉर्मसाठी पाठलाग करण्याची वेळ आल्यानं शिस्तबद्ध पक्ष म्हणणाऱ्या भाजपची चांगलीच नाचक्की झाली. उपऱ्यांच्या विरोधात निष्ठावंत आक्रमक झाल्यानं गिरीश महाजन
यांना सारवासारव करावी लागली. बाहेरून अनेक लोक आलेले आहेत, पण या ठिकाणी आपण जे प्राधान्य आहे, प्रेफरन्स आहे, हा जुन्या लोकांना मोठ्या प्रमाणात दिलेला आहे, मोठ्या प्रमाणामध्ये. आता काही एवढे मोठे सगळे लोक आलेले आहेत, बाहेरचे मोठे पदाधिकारी बाहेरच्या पक्षातले, तर त्यांनासुद्धा थोडंफार आपल्याला द्यावं लागेल. पण मी सांगेन तुम्हाला की 80% हे सगळे जुनेच लोक आहेत. भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून तिकिटांची मागणी सातत्यानं सुरू होती. मात्र आपल्याला डावलून ऐनवेळी पक्षांतर केलेल्यांना उमेदवारी दिली जात असल्यानं निष्ठावंतांना अखेर रस्त्यावर उतरावं लागलं. उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपला हा धक्का होता. मोठ्या प्रमाणात झालेलं पक्षांतर भाजपला महागात पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. माझा भाऊ 22 वर्षापासून पक्षात काम करतो. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. अकोल्यात सुद्धा भाजपमध्ये इच्छुक उमेदवारांनी राडा घातला. उमेदवारी न मिळाल्यानं भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. काही महिला कार्यकर्त्यांना तर अश्रू अनावर झाले. त्यानंतर त्यांनी पक्ष कार्यालयात जाऊन नेत्यांना जाब विचारला. महायुतीचे 3 पक्ष एकमेकांविरोधात लढत आहेत. मुंबईत युती केलेल्या शिवसेनेनं भाजपसोबत अनेक ठिकाणी पंगा घेतलाय. हे कमी म्हणून की काय? नवी मुंबईत भाजपच्या अंतर्गत सुद्धा नाईक आणि म्हात्रेंमध्ये संघर्ष पेटलाय. नवी मुंबईत भाजपात वाद उफाळला. गणेश नाईक आणि मंदा म्हात्रेंमध्ये जुंपली. निवडणुकीत भाजपमध्ये कलगीतुरा. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपात पक्षांतर्गत राजकारण उफाळून आलंय. भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे आणि गणेश नाईकांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. तिकीट वाटपावरून भाजपच्या 2 नेत्यांमध्ये कुरघोडीचं राजकारण उफाळून आलंय. यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. मला सांगा, 111 तिकीटे निवडून आणणारे नेते आहेत का? एवढे जर मोठे महान नेते आहेत, माझं त्यांना चॅलेंज आहे, त्याने 111 लोक निवडून आणावी. मी किती मागितल्या होत्या? 10-12. 100 तिकीटे तर नाही मागितल्या. आणि तुम्ही काय तेवढे निवडून आणणार? गेल्या वेळी राष्ट्रवादीत हीच हट्ट, हेच जिद्द करून माझ्या सगळ्या तिकीटी कापल्या. मग काय 111 निवडून आणले? काय 54 का 55 काय निवडून आणले? अर्ध्या तिकीटी त्याच्या पडल्याच ना. मंदा म्हात्रे यांच्या निकटवर्तीय 13 इच्छुक उमेदवारांना स्वाक्षरी नसलेले एबी फॉर्म देण्यात आल्याचा आरोप केला जातोय. यावरून नाराज इच्छुकांनी भाजप जिल्हाध्यक्षांना जाब विचारला. 20-20 लाख रुपये माझ्याकडून घेते का राजेश ठाकूरनी? त्याच्याकडे पैसा नाही, तो तुम्ही त्याला देता तिकीट? म्हणजे तो बीजेपी वाला आहे का? पहिले ते कन्फर्म करा ना. 6 महिन्याच्या नाही झाला, 10 बॅनर लावले, झाला त्याचे निवडून येतो बघू ना आपण. पण चॅलेंज लावून ताई येत आमच्या मागं, आम्ही चॅलेंज देतो सर. नाईक कुटुंबियांनी हा प्रकार जाणीवपूर्वक केल्याचा आरोप आमदार मंदा म्हात्रेंनी केला. तर मंदा म्हात्रेंचा गैरसमज झाल्याचं प्रत्युत्तर संजीव नाईकांनी दिलं. की आमच्या भारतीय जनता पार्टीला त्यांची स्ट्रॅटेजी अजून माहिती नाही आहे. नगरसेवक निवडून आणायचे, पुन्हा घेऊन जायचे, शिवसेनेतून राष्ट्रवादीत, राष्ट्रवादीतून भाजप, उद्या भाजपमधून पॅनल तयार करणार होते, तुतारीतून उभे राहिले, पुन्हा त्यांना घेतलं. ती त्यांची स्ट्रॅटेजी आहे की सगळे नगरसेवक आपलेच असले पाहिजे, आपली लॉबी असली पाहिजे. लॉबी पक्षाचं त्यांना काही पडलेलं नाही. आणि भारतीय जनता पार्टीचे तेव्हा डोळे उघडतील जेव्हा सगळे पुन्हा आलेले घेऊन जातील. आम्ही म्हटलं की जे तो पक्ष निर्णय घेईल तो आम्हाला, कारण शेवटी भारतीय जनता पक्ष हा एकटा निर्णय घेत नाही. या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री काय, प्रदेश अध्यक्ष काय, हे एकटे निर्णय घेत नाही. इकडे सिस्टीम आहे. आणि मंदाताई या 11 वर्ष झाले एक ज्येष्ठ नेते आहेत, आमदार आहेत, त्यांनाही माहिती आहे की भारतीय जनता पक्षामध्ये प्रक्रिया काय आहे. मला असं वाटतंय कुठला तरी गैरसमज झालेला आहे, तो दूर करू.
मी स्वतः त्यांच्याशी बोलेन. नवी मुंबईच्या राजकारणात गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यातलं राजकीय वैर सर्वश्रुत आहे. यापूर्वी राष्ट्रवादीत असतानाही या दोन्ही नेत्यांमध्ये सुप्त राजकीय संघर्ष होता. आता भाजपमध्येही तो संघर्ष पाहायला मिळतोय. ऐन उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी एबी फॉर्म वाटपावरून वाद रंगल्यानं चर्चेला उधाण आलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. सत्ताधारी महायुतीतले 3 पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. त्यामुळे महायुती असो की महाविकास आघाडी कुठेही एकत्रितपण नाहीये. दोस्तीत कुस्ती कुठे होणार आहे? छत्रपती संभाजीनगरमध्ये दोस्तीत कुस्ती अटळ. जालन्यामध्ये सुद्धा दोघं एकत्र येऊ शकले नाहीयेत, स्वबळावर आहेत. त्यामुळे इथं सुद्धा कुस्ती आहे. नवी मुंबईमध्ये सुद्धा भाजप आणि शिवसेना चर्चा फिसकटली आणि दोघांची युती होऊ शकली नाही. तिथंही कुस्तीच आहे. मीरा भाईंदरमध्ये तेच झालं, तिथंही दोघं एकत्र येऊ शकले नाही. त्यानंतर अकोल्यामध्ये सुद्धा दोघांचं जमलं नाही, फॉर्म्युला पटला नाही की काय माहित नाही, पण दोघांमध्ये कुस्ती तिथंही अटळ आहे. अमरावतीमध्ये सुद्धा दोघे सोबळावर लढतायत. त्यामुळे इथंही त्यांच्यात मैत्री नाही. राज्याच्या सत्तेत एक आहेत, पण नाशिकमध्येही आता हे बघा चित्र काय आहे. हे तिघं सत्तेत आहेत, हे एकटे, हे दोघं इथे एकत्र आलेत. हे दोघं मिळून ह्यांची पाठ लावणार असं म्हणतायत. आता ही कुस्ती की नुरा कुस्ती सवाल आहे. धुळ्यामध्ये हे दोघं एकत्र आलेत, हे विरोधात आहेत. म्हणजे ह्या तिघांमध्येच फाईट. सत्तेत आले जे असतील ते सगळे सत्तेत, विरोधात कोण सवाल आहे. सांगलीमध्ये ते दोघं एका बाजूला, हे विरोधकही हेच, सत्ताधारी हेच. अमरावतीमध्ये सुद्धा दोघांमध्ये फाईट आहे. तर हे असं सगळं महाराष्ट्राचं चित्र आहे. आणि राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी कुठे आहे हा प्रश्न जनतेला पडला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप या पक्षांनी स्वबळाचा नारा दिला. दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवणार आहेत. शिवसेना भाजप युतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जुळला नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. त्यामुळे नवी मुंबईमध्ये भाजपच्या गणेश नाईक विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. हे बघा, नाही युती झाली, नाही युती झाली. कुणाचं चूक, कुणाचं बरोबर. युती असल्यामुळे तुम्हाला आम्ही सांगू शकत नाही. भाजपा 40 सीट पे लड़ रही है. नई मुंबई में हम लोग इंडिपेंडेंट 111 सीट पे लड़ रही है. पक्षाचे सर्वच लोक सांगत होते माननीय गणेश नाईक साहेबांना की युती करू नका, कार्यकर्त्यावर अन्याय होईल. पण शेवटी नेतृत्वाने सांगितल्यानंतर आपल्याला मान्य करायला लागतं. परंतु काही कारणाने या ठिकाणी युती न झाल्यामुळे 111 प्रभागांमध्ये निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगानं भारतीय जनता पक्ष निवडणूक लढते. नरेश म्हस्केंचं वाक्य किती सुंदर होतं. युती आहे त्यामुळे बोलू शकत नाही. सगळं हे सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटली. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मिळून ही युती तोडली असा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केलाय. इथं मात्र युती असून सुद्धा ते बोलले. दरम्यान युती असायला हवी होती अशी आमची भूमिका होती असं शिरसाट सांगायला विसरले नाहीत. दरम्यान भाजपकडून आता कोणताही संदेश मिळालेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेना नेत्यांमुळेच युती तुटल्याचा पलटवार भाजपचे नेते सावेंनी केलेला आहे. त्यांच्या उमेदवाराला फॉर्म भरायला सांगणे आणि दुसरीकडे युतीच्या चर्चा चालू आहेत असं दाखवणं. कालचा प्रस्ताव तर त्या हो चुकी झाल्या असं सांगून सुद्धा आतापर्यंत या घडीला, या क्षणाला सुद्धा त्यांनी कोणताही प्रस्ताव त्या चुकीच्या दुरुस्त्या केल्या नाहीत आणि नवीन जो प्रस्ताव तो दिलाही नाही. म्हणून आम्ही जे काही आग्रही होतो त्या भूमिकेला त्यांनी तडा दिलाय. स्वतःची ताकद आमची वाढली, आम्ही काही करू शकतो हा जो त्यांच्या मनामध्ये जो काही संभ्रम म्हणजे
अहंकार आहे, त्या अहंकाराचा अंत आज शिवसेना भाजपची युती तोडण्यामध्ये झालेली आहे. तेव्हा आम्ही 37ची यादी लेखीमध्ये त्यांना दिलेली आहे. ठरल्याप्रमाणे आता तुम्ही मला सांगा, ज्या रात्री 37 ठरली, सकाळी तुम्ही परत म्हणतात की आम्हाला तो कैलाश गायकवाडचा पण पाहिजे, आम्हाला तो 20चा पण पाहिजे. हे बरोबर नाही ना. जो आकडा ठरला त्या आकड्यावर आपण स्टिक राहायला पाहिजे. रोज एक एक वाढ तुम्ही वाढवत जाल. आणि मला सांगा, राजकारणात सिटिंग नगरसेवक ज्या पक्षाचा असतो किंवा एखादा सिटिंग आमदार असला तर तो सोडणं हे एथिकली करेक्ट आहे का, एवढं सांगा.